मारा मजबरी करी कृपादी पदांबुजथारा करी द्वय करी पूजा वाक पुष्पार्चनाची जय जय प्रभुराया आरती अंतराची श्री कृष्णा यदुनायका जगदीशा श्री दत्तात्रेय सुता श्री द्वारावतिकार चिद्रुपवरा श्री गुंडमा अच्युता श्री चक्रेश परात्परा भवहरा योगेश्वरा स्वामिया साष्टांगी नितनम्र वंदनासे श्री पंचकृष्णासया जय जय गोपाल कृष्ण मुरारी 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 कृष्ण मुरारी जय जय गोपाल 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 कृष्ण मुरारी कृष्ण मुरारी कृष्ण मुरारी जय जय गोपाल 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 कृष्ण मुरारी रूप पाहु प्रेमी डोळा सर्व सुखाचा सोहळा सर्व सुखाचा सोहळा सर्व सुखाचा सोहळा रूपे पाहु प्रेमे डोळा सर्व सुखाचा सोहळा सर्व सुखाचा सोहळा सर्व सुखाचा सोहळा तो हा दत्तराज गाऊ तो हा दत्तराज गाऊ तो हा दत्तराज गाऊ तो हा दत्तराज गाऊ दत्तराज गाऊ भक्ती भावी फुले वाहू भक्ती भावी फुले वाहू भक्ती भावी फुले वाहू तो हा दत्तराज गाऊ भक्ती भावे फुले वाहू भक्ती भावे फुले वाहू भक्ती भावे फुले वाहू रूप स्वयंभू निर्गुण आत्म अनुभवे जान आत्म अनुभवे जान आत्म अनुभवे जान रूप निर्गुण आत्मा 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 निर्गुण तो हा दत्तराज गाऊ तो हा दत्तराज गाऊ तो हा दत्तराज गाऊ तो हा दत्तराज गाऊ दत्तराज गाऊ भक्ती भावी फुले वाहू भक्ती भावी फुले वाहू भक्ती भावी फुले वाहू तो हा दत्तराज गाऊ भक्ती भावे फुले वाहू भक्ती भावे फुले वाहू भक्ती भावे फुले वाहू याचा आवाज क्लिअर
थोडा वाढवा आवाज दास मन दिगंबरा 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 चरणी ठाव देई पुरा चरणी ठाव देई पुरा देई पुरा तोहा दत्तराज गाऊ तोहा दत्तराज गाऊ चरणी भक्ति भावे फूले वाऊ तुहा दत्तराज गाऊ तुहा दत्तराज गाऊ भक्ति भावे फूले वाऊ भक्ति भावे फूले दत्तराज गावो दत्तराज गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोपाला देवकी श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय महाराज संत सज्जनांचा असा भेट काळ 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 संत सज्जनांचा तेथची देवाचा वास आहे तेथची देवाचा वास आहे गुणवंत गुण तेथी एकमेका गुणवंत गुण येती एकमेका तेथीच देवाचा वास आहे तेथीच देवाचा वास आहे गुणवंत गुण देसी एकामेका गुणवंत गुण देसी एकामेका सुहृद सखा भेटत से सुहृद सखा भेटत से गुणवंत गुण देती एकमेका गुणवंत गुण देती एकमेका सुरदरी सखा भेटत
गुण देशी एकामेका ओळलेली माने निवती भेटीत ओळलेली माने निवती भेटीत ओळलेली माने निवती भेट ओळलेली माने निवती भेटीत संत संगतीत हर्ष दाटे संत संगतीत हर्ष दाटे गुणवंत गुण देती एकमेका गुणवंत गुण देती एकमेका संत संगतीत हर्ष दाटे संत संगतीत हर्ष दाटे गुणवंत गुण देशी एकामेका गुणवंत गुण देशी एकामेका श्रुदनि सखा भेटतसे श्रुदनि सखा भेटतसे गुणवंत गुण देती एकमेका गुणवंत गुण देती एकमेका सुरधनी भेटतसे सुरधनी भेटतसे गुणवंत गुण देशी एकामेका गुणवंत गुण देशी एकामेका भिकामने तेथे साधत सेहेत भिकामने तेथे साधत तेहेत भिकामने तेथे साधत सेहेत भिकामने तेथे साधत सेहेत आणि नवनीत मंथनाने निघे नवनीत मंथनाने निघे नवनीत मंथनाने गुणवंत गुण देती एकमेका गुणवंत गुण देती एकमेका नित मंथनाने निघे नवनीत मंथनाने हा निघे नवनीत मंथनाने गुणवंत गुण देशी एकामेका गुणवंत गुण देशी एकामेका श्रुदनी सखा भेटतसे श्रुदनी सखा भेटतसे हे श्रुदनी सखा भेटतसे गुणवंत गुण देती एकमेका गुणवंत गुण देती एकमेका सुरधनी सखा भेटतसे सुरधनी सखा भेटतसे ओ सुरधनी सखा भेटतसे गुणवंत देशी एकामेका गुणवंत गुण देशी एकामेका देशी एकमेका देशी गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला हरे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला पुढे येतं का ते? बरं चाल झाल्यावर हॅलो
काळ संत सजनांचा असा भेट काळ संत सजनांचा असा भेट काळ संत सजनांचा असा भेट काळ संत सजनाचा असा भेट काळ संत सजनाचा असा भेट काळ संत सजनांचा असा भेट काळ संत सजनांचा असा भेट काळ संत सजनाचा असा भेट काळ संत सजनाचा येथेच देवाचा वास आहे हा तेथेच देवाचा वास आहे देवाचा वास आहे हो तेथेच देवाचा वास आहे गुणवंत गुण दिशी कामेका एकामेका गुणवंत गुण दिशी कामेका देवाचा वास आहे येथेच देवाचा वास आहे येथेच देवाचा वास आहे तेथेच देवाचा वास आहे गुणवंत गुण देशी एकमेका गुणवंत गुण देशी एकमेका असा भेट काळ संत सजनांचा असा भेट काळ संत सजनांचा असा भेट काळ संत सजनाचा असा भेट काळ संत सजनाचा तेथेच देवाचा वास आहे हो तेथेच देवाचा वास आहे तेथेच देवाचा वास आहे हो तेथेच देवाचा वास आहे गुणवंत गुण दिसे एकामेका गुणवंत गुण दिसे एकामेका देवाचा वास आहे तेथेच देवाचा वास आहे तेथेच देवाचा वास आहे तेथेच देवाचा वास आहे गुणवंत गुण देशी एकमेका गुणवंत गुण देशी एकमेका हृदयनी सखा भेटत से सरुदयनी सखा भेटत से हृदयनी सखा भेटत से भेटत से सखा भेटत भेटत से ओ भेटत से भेटत से वाह वाह
भेटतसे सर्वजनी सखा भेटतसे सखा भेटतसे हा सर्वजनी सखा भेटतसे गुणवंत गुण देही कामे गुणवंत गुण देही कामे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाल गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 जय हो गोपाला 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 हरि गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हरि गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हरि गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला श्री दत्तात्रेय महाराज की जय आत्मतीर्थ महाराज की जय गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हरि गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला हा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला टाळी 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 जय हो गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला हा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला
जसा भेट काळ संत सज्जनांचा तेथेची देवाचा वास आहे। गुणवंत गुण देती एकमेका सुहृदनी सखा भेटतसे। पोळलेली मने निवती भेटीत संत संगतीत हर्ष दाटे। गुणवंत गुण देती एकमेका सुहृदनी सखा भेटतसे। भिकामने तेथे लाभतसे हेत भिकामने तेथ निगतसे हेत निघे नवनीत मंथनाने। गुणवंत गुण देती एकमेका सुहृदनी सखा भेटतसे। नमो कृष्णराया नमो दत्तात्रय नमो कृष्णराया नमो दत्तात्रय नमो कृष्णराया नमो दत्तात्रय नमो कृष्णराया नमो दत्तात्रय तुमच्या पाया दंडवत तुमच्या पाया दंडवत तुमच्या पाया दंडवत। नमो कृष्णराया नमो दत्तराया नमो कृष्णराया नमो दत्तराया तुमच्या पाया दंडवत पाया दंडवत तुमच्या पाया दंडवत। नमो कृष्णराया नमो दत्तात्रया तुमच्या पाया दंडवत। या ठिकाणी सगळ्यांचं आराध्य दैवत असणार श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या श्रीचरणी चरणांकित श्री आत्मतीर्थ महास्थानास वंदन करीत आणि त्याचबरोबर पंचकृष्णास वंदन करून कीर्तनाच्या कार्यक्रमाला आरंभ करत असताना सोहळा आहे श्री क्षेत्र पंचाळेश्वर या पवित्र ठिकाणी। सोहळ्याचं निमित्त आहे संन्यास दीक्षाविधी पंचावतार उपार महोत्सव आणि आश्रम उद्घाटन। आणि हा सोहळा आयोजित करून आपल्या सर्वांना निमंत्रित ज्यांनी केलेला आहे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर पेंटर मामाजी, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय तपस्विनी रतन अक्का बिडकर आणि माझे अत्यंत जिव्हाळ्याचे स्नेही परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय महंत श्री वाडेगावकर बाबा शास्त्री यांनी आयोजित केलेला हा सोहळा। आणि या सोहळ्यासाठी आपण एकत्र जमल्यानंतर या ठिकाणी कीर्तनाची सेवा माझ्याकडे सोपवल्याबद्दल अत्यंत मला धन्य असं समजतो। कारण या पवित्र ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभू श्री चक्रधर स्वामी श्री गोविंद प्रभू महाराज तिन्ही अवताराचा संबंध आणि ह्या तिन्ही अवताराच्या संबंधाच्या बाबतीत एवढा महिमा अनेक कवींनी गायलेला आहे। तिन्ही देवाचा संबंध संबंध तिन्ही देवाचा संबंध तिन्ही देवाचा संबंध मने लागो छंद चकोर मने लागो छंद मने लागो छंद मने लागो छंद मने लागो छंद मने लागो छंद। तिन्ही देवाचा संबंध चकोर मने लागो छंद असा हा तिन्ही देवाचा संबंध असं अत्यंत महत्वपूर्ण परम पवित्र असणारं ठिकाण श्री आत्मतीर्थ। अनेक ऋषी महर्षींनी तप केलेली ही तपोभूमी, मग आत्मऋषी ते या ठिकाणी अत्यंत भाग्यवान आहेत। पंचाळ राजाची नगरी असणार हे पंचाळ नगरी आणि त्याचंच रूपांतर पंचाळेश्वर आणि या पंचाळेश्वर अशा या ठिकाणी इतकं मोठं म्हणजे या पंचाळेश्वर क्षेत्राचं महात्म्य त्या ठिकाणी मला ही सेवा दिल्याबद्दल वाडेगावकर बाबांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे। आणि मला या ठिकाणी या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असणारे आदरणीय श्रद्धेय उपस्थित झालेले ठिकठिकाणाहून आलेले अनेक आश्रमांचे संचालक आचार्यगण संत महंत भिक्षुक वासनिक, त्याचप्रमाणे पंचाळेश्वर नगरामध्ये असणारे लहान मोठे सर्व आश्रम त्या आश्रमांचे संचालक आचार्यगण संत महंत तपस्विनी समस्त ग्रामस्थ पंचाळेश्वर नगरीतील भाविक भक्तगण आणि बाहेरून आलेल्या माय मावल्या बालगोपाळांनो, या ठिकाणी मला उत्कृष्ट अशी साथ ज्यांची आहे दोन्ही बाजूला असणारे दोन्ही हरिभक्त परायण आदरणीय पखवाज वादक या बाजूला बसलेले आणि या बाजूला बसलेले आणि यामध्ये या क्षेत्रातले भीष्म पितामह असणारे वयोवृद्ध असणारे आणि अत्यंत अनुभवी असणारे आदरणीय भागवताचार्य दुर्गादासांना जोशी महाराज हे पण या ठिकाणी संपूर्ण संचासह आलेत। त्यांच्यासाठी जरा आपण टाळ्या वाजवाव्यात।
श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा या ठिकाणी सप्ताह संपन्न होत असताना अण्णा दत्तात्रय प्रभू महाराजांची सप्त्याची सेवा करण्यासाठी संपूर्ण संच घेऊन या ठिकाणी येत होते. म्हणजे 45 नगरीशी अण्णांचंही फार जवळचं नातं आहे. आणि यामध्ये मग आमचे अशोक महाराज आहेत, जे आमच्या आदरणीय ओंकार व्यास बाबांना या ठिकाणी सदैव भागवत कथेसाठी साथ करत असतात. आणि त्यांनाच साथीला असणारे आमचे पखवाजवादक पण त्या ठिकाणी, आणखी त्यांचे सन्मित्र पण, आणि समस्त गायक टाळकरी मंडळी, विनेकरी, भाविक भक्त आणि बंधू भगिनींनो, अभंग घेतलाय महानुभाव संप्रदायाचे महान असे आचार्य महंत श्री बाभुळगावकर बाबा शास्त्री यांचा. ज्यांचं पहिलं नाव भिका होतं, त्यांनी सगळे अभंग भिकामणे या सदराखाली केलेले आहेत. वारकरी संप्रदायाचे अभंग तुकामणे, महानुभाव संप्रदायाचे अभंग भिकामणे. आणि मग बाभुळगावकर बाबांचा हा अभंग 4 चरणांचा आहे. आणि त्यांनी साधू संत मंडळी एकत्र आल्यानंतर त्यांच्या भेटीच्या सोहळ्याचं त्यामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि अशा ठिकाणी, पवित्र ठिकाणी जे आचार्यगण साधू संत एकत्र आले ना, तर त्या भेटीचा एवढा मोठा महिमा सांगितला की देव सुद्धा त्या ठिकाणी येतात. त्या संतांच्या सहवासामध्ये देवाला सुद्धा येणं आवडतं. आणि एवढंच काय, भाविक भक्त जे येतात ना, त्यांना गुणवंत गुण देती एकमेका सुहृदनी सखा भेट तसे. त्या संतांच्याकडून भावभक्ती, ज्ञानभक्ती, वैराग्य याबरोबर आध्यात्मिक गुण शिकायला मिळतात आणि प्रपंचातले अवगुण दूर होतात, असा संत संगतीचा महिमा आहे. आणि एवढंच काय की संसाररूपी जीवनामध्ये होरपळलेली मन शांत होण्याचं ठिकाण म्हणजे संतांची संगत किंवा महाक्षेत्राचं ठिकाण आहे. आणि तो अनुभव अनेकांना येतो. या ठिकाणी अनेक भक्त जे काही दुःखी होऊन येतात, त्या ठिकाणी शांत होऊन गेलेले आपल्याला दिसतात. असा महिमा या महातीर्थक्षेत्राचा आहे. आणि मग भिकामणे तेथे लाभतसे हेत निघे नवनीत मंथनाने. आपलं जे उद्दिष्ट आहे ना, देव भेटावा, ते उद्दिष्ट साध्य होईल असं ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र 45 असा अभंगातला प्रतिपाद्य विषय आहे. गोपाला गोपाला हरी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. हरी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. देवकीनंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. असा भेट काळ संत सज्जनांचा तेथेची देवाचा वास आहे. 2 संन्यास दीक्षाविधी होत आहेत. आणि भव्य अशा आश्रमच्या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर त्या आश्रमचं उद्घाटन होत आहे. आणि सर्वांच्या सेवेत तो आश्रम त्या ठिकाणी उद्यापासून दाखल होईल. आणि असा हा सोहळा या ठिकाणी होत असताना एकत्र जे काही साधू संत मंडळी येतात ना, त्याचा महिमा सांगितला बाभुळगावकर बाबांनीच. तुमच्या भेटीत देव भेटे, तुमच्या भेटीत देव भेटे, आणि कपाडाचे गोमटे, आणि नवनीत लाभे अवचटे परशास्त्राचे. संतांच्या भेटीत देवही भेटतो. आणि जे काही ज्ञान आहे ना, भगवंतांनी निरूपण केलेलं, कुरुक्षेत्रावरती युद्धभूमीवरती गोपाल कृष्ण महाराज अर्जुनाला ज्ञान निरूपण करतात. आणि श्री चक्रधर स्वामी कलियुगात महादाईसा सारख्या भक्तांना मुख्य करून किंवा इतर भक्तांना मुख्य करून त्या ठिकाणी ज्ञान निरूपण करतात. आणि ते ज्ञान निरूपण करण्यामागचं उद्दिष्ट काय? ज्ञान दृष्टी येता कळू येई जीवा, ज्ञान दृष्टी येता कळू येई जीवा, ज्ञान दृष्टी येता कळू येई देवा, ज्ञान दृष्टी येता कळू येई देवा, ज्ञान दृष्टी येता कळू येई जीवा, ज्ञान दृष्टी येता कळू येई जीवा, ज्ञान दृष्टी येता कळू येई देवा, ज्ञान दृष्टी येता कळू येई देवा. ब्रह्मरस ठेवा प्रभु पासी, ब्रह्मरस ठेवा प्रभु पासी, ज्ञान दृष्टी
ज्ञानदृष्टी येता कळो येई जीवा ब्रह्मरस सेवा प्रभू पासी ब्रह्मरस सेवा प्रभु पासी ज्ञानदृष्टी येता तेव्हा ज्ञानदृष्टी येता कळो येईल तेव्हा. आणि मग आपण या भूतलावरती जन्माला आलोत आणि परब्रह्म परमेश्वर अवतीर्ण झालेत आणि आपल्याला जे ज्ञानदान करतात ना, ते जे संतांच्या भेटीच्या माध्यमातून जे नवनीत आपल्याला मिळतंय ना, ते ज्ञानांजन मिळतंय ना, त्या ज्ञानांजनाचा महिमा असा आहे. संत ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात, जैसे डोळे अंजन भेटे तेवळी दृष्टीशी फाटा फुटे मग वास पाहे तेतुले प्रगटे महानिधी. अरे आंधळा मनुष्य ना, आंधळा नाही पायगुणी मनुष्य, त्या पायगुणी माणसाच्या डोळ्यामध्ये काजळ म्हणजे अंजन घातलं ना, जमिनीत पुरलेलं धन त्याला दिसतं. हे पायगुणी माणसाचं वैशिष्ट्य. आता तुम्ही काजळ घालून फिरा, मग कोण पायगुणी ती कळून जाईल. हा जमिनीतलं धन दिसेल अथवा नाही तो भाग वेगळा, तो नशिबाचा भाग आहे. परंतु तात्पर्य अर्थ यामध्ये डोळ्यामध्ये काजळ घातलं ना, जमिनीत गाडलेलं धन आपोआप दिसतं ना, तसं ज्ञानरूपी अंजन डोळ्यात घातलं ना, या जगतातला भगवंतही दिसतो आणि आपण कोण आहेत हेही आपल्याला कळतं. आणि आपली आपणही ओळख करावी असं म्हटलेलं आहे. तात्पर्य अर्थ तुम्हाला सांगतो, व्यावहारिक जर दृष्टीने आपण पाहिलं ना, व्यवहारामध्ये सुद्धा अंदाजे आपण काही जर जाणून घेऊ म्हटलं ना, ते नाही जमत. त्याची सुद्धा जाणीव असावी लागते. अंदाजे आपण जो अंदाज काढला तो चुकीचाही ठरू शकतो. मग आध्यात्मिक क्षेत्र आहे ना, आपली ओळख करून घ्यायची, देवही ओळखायचा आणि तो प्राप्तही करायचा आहे. आता व्यवहारात अंदाजे कार्यक्रम कसा फसतो तुम्हाला सांगतो मी. एक मनुष्य रेल्वेने प्रवास करण्यासाठी रेल्वे स्टेशनवरती गेला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिकीट काढण्यासाठी त्या तिकीट खिडकीवरती गेला. तिकीट मास्तरनी विचारलं कुठलं तिकीट द्यायचं, त्यांनी गावाचं नाव सांगितलं, पैसे दिले. मग तिकीट आणि उरलेले पैसे परत दिले. तिकीट त्याने जवळ घेतलं, पैसे खिशात टाकले आणि स्टेशन मास्तरला त्या ठिकाणी तिकीट जो देणारा होता त्याला तो प्रवासी सांगू लागला, तिकीट मास्तर साहेब, माझ्या दृष्टीने फार मोठं नवल आहे. ते साहेब म्हटले, काय? मी रेल्वे पहिल्यांदा बघतोय जीवनात. असं होऊ शकतं? हा, मी रेल्वे जीवनात पहिल्यांदा बघतोय आणि रेल्वेमध्ये पहिल्यांदा बसतोय. पाहिली सुद्धा नाही रेल्वे कशी असते बरं का. मग माझ्यावर एक उपकार करा. म्हणे, काय? आता रेल्वे कुठे येणार आणि ती कशी दिसते ते मला सांगा. आता तो साधा भोळा मनुष्य, रेल्वे स्टेशनचे जे तिकीट मास्तर होते त्यांनी त्याला समजण्याच्या भाषेत सांगितलं. आता जुन्या काळातलं कोळशाचं इंजिन होतं आणि ते कोळशाचं इंजिन ते धुराने काळं काळं झालेलं असतं. मग त्या तिकीट मास्तरनी त्या प्रवाशाला सांगितलं, तिकडून येईल पूर्वेकडून, काळी काळी दिसेल आणि भक भक दूर सोडील. हा, आणि मग ती समजायचं की ती रेल्वे आली आणि बसायचं. काय अवघड आहे त्याच्यामध्ये? काळी काळी दिसेल, भक भक दूर सोडील, बस पूर्वेकडून येईल पश्चिमेकडे जाईल, बसून जायचं. तो तिथं उभा राहिला रेल्वेची वाट पाहत आणि उभा राहिल्यानंतर बस 5 मिनिट फक्त रेल्वे येण्यासाठी बाकी होते. तिकडून काळा कोट घालून तो तिकीट चेकर, ज्याला टीसी म्हणतो, तो बिडी फुकत दूर सोडीत आलेला होता. याला वाटलं आता हीच रेल्वे आली काय नो. तिकीट मास्तर आपला तिकीट चेकर काळा कोट घालून आलाय बिडी फुकत आणि दूर सोडत आल्यामुळे त्यांनी विचार केला ही रेल्वे आली. त्यांनी कसला विचार न करता त्याच्या खांद्यावर जाऊन बसला. तो चिडला, मूर्खासारखं खांद्यावर जाऊन बसला. उतर खाली. त्या प्रवाशाने सांगितलं, आवाज करायचा नाही, मी काय फुकट बसलो नाही, मी तिकीट काढून बसलोय. गोपाला 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 देवकीनंदन गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला. श्री आत्मतीर्थ महातीर्थ स्थान या ठिकाणी पवित्र गंगेमध्ये. आणि आत्मतीर्थ महास्थानाचा महिमा वेरूळला श्री चक्रधर स्वामी उपाध्ये नावाच्या भक्ताला सांगतात की ते आहेत बळेग्रामचे. तुमच्या गावाजवळ श्री आत्मतीर्थ आहे? ते म्हटले हो आहे. तुम्ही जाता का?
त्यांनी सांगितलं पंचपर्वी जाऊ. श्री चक्रधर स्वामी म्हटले असं करू नका. वर्षभरात जे महत्वाचे 5 सण येतात त्याला पंचपर्व म्हटलंय. त्या सणासुदीला जातो दिवाळी दसरा थोडक्यात समजा आपण. श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं ते श्री आत्मतीर्थ असं नाही सामान्य तीर्थासारखं. मग कसं आहे? आत्मतीर्थ माझ्या आत्म्याचा विसावा. आत्मतीर्थ माझ्या आत्म्याचा विसावा. आत्मतीर्थ आत्म्याचा विसावा. आत्मतीर्थ माझा आत्म्याचा विसावा. लाभे नित्य नवानंदचे. 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 आनंदचे लाभे नित्य नवानंदचे. तीर्थ माझ्या आत्म्याचा विसावा. आत्मतीर्थ माझ्या आत्म्याचा विसावा. आत्मतीर्थ माझा आत्म्याचा विसावा. आत्मतीर्थ माझा आत्म्याचा विसावा. विसावा विसावा. आत्मतीर्थ माझ्या आत्म्याचा विसावा. लाभे नित्य नवा आनंदाची. असं ते श्री आत्मतीर्थ. ज्यावेळेस श्री चक्रधर स्वामी त्या वेरूळा महिमा निरूपण करतात ना, आणि स्वतः ज्या वेळेस या गंगातीरी येतात, त्या गंगातीराचं तर गुण वर्णन करताना धन्य धन्य जे नगर जेथे परब्रह्म क्रीडे साकार. धन्य धन्य जे गंगातीर जेथे परब्रह्म क्रीडे साकार. धन्य धन्य जे नगर जे श्रीमंत पावन झाले. अहो या गंगातीराचा महिमा काय सांगावा. ज्ञान गोदावरीचे तिरी. ज्ञान गोदावरीचे तिरी. ज्ञान गोदावरीचे तिरी. ज्ञान गोदावरीचे तिरी. ज्ञान गोदावरीचे स्नान केले पांचाळेश्वरी. स्नान केले पांचाळेश्वरी. ज्ञानदेवाच्या अंतरी. ज्ञानदेवाच्या दत्तात्रय योगिया. दत्तात्रय योगिया. साडी येली माया जलेली गंगा काया. साडी येली माया जलेली गंगा काया. साडी येली काया जलेली गंगा काया. काया जलेली गंगा काया. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा श्री आत्मतीर्थ महास्थानाचा महिमा त्या ठिकाणी वर्णन केलं. कसं म्हटले? स्नान केले स्नान गोदावरीचे तिरी. स्नान गोदावरीचे तिरी. अशोक महाराजांनी छान प्रमाण दिलं. संत ज्ञानेश्वर महाराज आप्पेगाव जन्मस्थळे गंगातीरीचं आहे. श्री आत्मतीर्थ जवळ आहे आणि त्यांच्या अभंगात स्पष्टपणे पंचाळेश्वरचा उल्लेख त्या ठिकाणी आलाय. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की संत ज्ञानेश्वर महाराज असतील त्यांनी श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा महिमा निरूपण केला, किंवा त्या ठिकाणी पैठणचे संत एकनाथ
एकनाथ महाराज असतील त्या ठिकाणी, त्यांनी सुद्धा महिमा निरूपण केलेला आहे त्या ठिकाणी. लागून या पाया विनवी तो जना, लागून या पाया विनवी तो जना, लागून या पाया विनवी तो जना, लागून या पाया विनवी तो जना. मुखे बोला दत्त वारंवार, मुखे बोला दत्त वारंवार, मुखे बोला दत्त वारंवार. लागून या पाया जना विनवीत, दुनिया माया जनावी नवी, लागून या पाया जना विनवीत, या पाया जना विनवीत. मुखे बोला दत्त वारंवार, मुखे बोला दत्त वारंवार, मुखे बोला दत्त वारंवार. आणि मग एकनाथ महाराज सुद्धा या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा महिमा निरूपण करतात, कारण जवळ आहे. आणि श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचे स्थान फक्त कलियुगात नाही तर ते त्रेतायुगापासून आणि चतुर्युगी अवतार असल्यामुळे ते सगळ्यात आधीचं महाक्षेत्र श्री आत्मतीर्थ आहे. आणि म्हणून अनेक संतांनी वर्णन केलं. असा हा महिमा आहे गंगा तीराचा, आणि तो समजून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून शिक्षकही शाळेत समजून सांगतात गंगा तीराचा महिमा म्हणजे काय, आणि त्या वयात लेकरांनी समजून घेतलं पाहिजे. नाही तर गंमत कशी होतो, एका शाळेमध्ये शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारला, मुलांनो जी गोदावरी गंगा तिचं उगमस्थान कुठं आहे? आता आजकालची पोरं मोबाईलमध्ये मग्न झालेले. आता मोबाईलमध्ये मग्न म्हणजे तुम्हाला सांगतो कसं, मोबाईलसाठी इतके वेळे झाले तुम्हाला सांगतो. एक मनुष्य ऑफिस सुटल्यानंतर मोबाईल चाळत चाळत घरी आला आणि दुसऱ्याच्याच घरात जाऊन खुर्चीवर बसला. बरं, त्या घर मालकीनबाईंनी नीट पाहावं ना, कुणीतरी आलंय, त्याही मोबाईल चाळत होत्या आणि त्यांनी चहा करून आणला आणि त्यांना देऊन टाकला. खरा ओरिजिनल मालक आला, तोही मोबाईल चाळत आला. त्याला तर लक्षात येऊ आपल्या घरात कुणीतरी येऊन बसला आणि चहा पितोय, पण त्याच्याही लक्षात आलं नाही, कारण तोही मोबाईल चाळत होता. तो त्याच्याच घरात आला आणि त्या ठिकाणी कुणीतरी बसलेलं पाहिलं आणि दुसऱ्याच्या घरी आलो, सॉरी बरं का म्हणून बोंबलत निघून गेला. मोबाईलमुळे हे सगळं तुम्हाला सांगतो, सगळा हा गोंधळ त्या ठिकाणी होतो. लहान लेकरांचं अत्यंत चांगला कालखंड तो आध्यात्मिक म्हणजे चिंतनामध्ये, शालेय शिक्षणामध्ये जावा तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो फार अगदी लहानपणी लेकरांना खेळण्यासाठी बावल्या किंवा ते हे होता, विविध प्रकारचं खेळण्या होत्या. आता ते गेलं ना, मम्मीच म्हणते हे घे, एखादं गाणं लावून देते, शांताबाई शांताबाई, आणि बसती लेकराकडे देऊन टाकते. तेव्हापासून बीजारोपण होतं. आणि म्हणून तुम्हाला सांगतो ना, सत्वर उच्चारी प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चारी प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चारी प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चारी प्रल्हादी बिंबला. उद्धवाला झाला उद्धवाला दला कृष्ण नामे, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कथाभाग सगळ्यांना माहिती. हिरण्यकशिपूची पत्नी कयादू, तिचं अपहरण करून इंद्र घेऊन जाऊ लागला आणि नारद मुनींचं लक्ष केलं. आणि नारद मुनींनी इंद्राला त्या ठिकाणी खडसावून सांगितलं, अरे इंद्रा, तुझं काय डोकं फिकं फिरलं का काय? अरे तू घेऊन कुणाला चालला? जी कयादू ती पतिव्रता आहे, तिने श्राप दिला तर तुझं सिंहासन जाईल, तुझं ते पद जाईल. मग त्यांनी काय केलं, तिथंच त्या कयादूला सोडून दिलं नारदाच्या आश्रममध्ये. आणि मग सत्वर उच्चार्य प्रल्हादी बिंबला आणि उद्धवाला दला कृष्णदाता. नारद मुनीचं चिंतन त्या ठिकाणी चालू आहे. आणि त्या चिंतनामुळे आसुर कुळामध्ये असताना सुद्धा त्या नारदाच्या सहवासात कयादू राहिल्यामुळे उदरामध्ये जो
प्रल्हाद होता त्याच्यावरती ते चिंतनाचा परिणाम झाला आणि असुर कुळात सुद्धा भक्त प्रल्हाद जन्माला आला. एवढं मोठं संस्काराचं त्या ठिकाणी महत्त्व सांगितलेलं आहे. मी उदाहरण हे सांगत होतो की गंगा तीराचा महिमा अगाध आहे आणि गंगा तीराचा महिमा अगाध असताना शाळेत त्या ठिकाणी शिक्षक गंगा तीराचा महिमा लेकरांना सांगत होते. मुलांनो मला सांगा गंगेचं उगम स्थान कुठे? 50 मुलं त्यात एक थोडंसं हुशार होतं. ते पटकनी उभा राहिलं आणि सांगितलं आजी माझी आजी कीर्तनात जात असताना मला घेऊन जायची. महाराजांनी सांगितलं माझ्या लक्षात आहे. गुरुजी म्हटले मग सांग. म्हणे गुरुजी गोदावरी गंगेचा उगम ब्रह्मगिरी पर्वतावर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोमुखातून झालेला आहे. गुरुजी म्हटले वा 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 पोरं सुटता. म्हटले वा वा किती छान उत्तर दिलं, बरोबर दिलं. आणि तो मुलगा त्या ठिकाणी बसू लागला. गुरुजी म्हटले बसू नको, माझा प्रश्न संपलेला नाही. गोमुखातून तिथून गंगा निघाली पण ती गंगा पुढे कुठे गेली? मग तो मुलगा पुन्हा विचार करू लागला आणि त्यांनी विचार करून उत्तर शोधून काढलं आणि सांगितलं गुरुजी गंगा ती तिथून निघाली ब्रह्मगिरी पर्वतावरून गोमुखातून आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कुशावर्त या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आली. आता तरी बसतो. गुरुजी म्हटले अजिबात नाही, प्रश्न संपला नाही. मुलांनी विचार केला हा प्रश्न किती लांब येईल कुणास ठाऊक शेपटासारखा. मग मुलांनी विचारलं की गुरुजी काय राहिला प्रश्न? गुरुजी म्हटले ती गंगा कुशावर्त या ठिकाणी आली, तिथून पुढे कुठे गेली? पोरांनी विचार केला आणि सांगितलं गुरुजी तिथून पुढे ती गंगा नाशिकला रामकुंडात आली. आता तरी बसतो. गुरुजी म्हटले अजिबात नाही, नाशिकच्या रामकुंडातून गंगा ती पुढे कुठे गेली? आणि मग त्या मुलांनी डोकं त्या ठिकाणी चालून विचार करून सांगितलं गुरुजी ती गंगा वाया कोपरगाव मार्गे पैठणला आली. आता तरी बसतो. गुरुजी म्हटले अजिबात नाही, पैठणला ती गंगा आली, तिथून पुढे कुठे गेली? मग त्या मुलांनी पुन्हा डोकं चालून सांगितलं ती गंगा तिथून जी आली ना गुरुजी अगदी नांदेड पर्यंत, नांदेड मार्गे अगदी समुद्राला आंध्र देशात तेलंगणामध्ये ती मिळाली आणि आता तरी बसतो. गुरुजी म्हटले अजिबात नाही, ती गंगा समुद्राला मिळाली बरोबर आहे, पण तिथून पुढे कुठं गेली? पोराचं डोकं चालना. ते राग म्हणे इथून पुढे गंगा तुमच्या डोंबल्यात गेली. गोपाला गोपाला आणि मग गंगा तीर पवित्र आहे. श्री चक्रधर स्वामी अगदी ब्रह्मगिरी पर्वतापासून तर पार राहेर नांदेड पर्यंत दोन्ही बाजूला गंगेच्या दोन्ही थडिया आणि ते तीर्थक्षेत्रे श्री चक्रधर स्वामींचे. श्री चक्रधर स्वामी गंगा तीराने या ठिकाणी राज्य करत असताना रावुळांच्या पायी झाले धन्य गंगा तीर. 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 भ्रमत से गावो गावी सखा चक्रधर. भ्रमत से गावो गावी सखा चक्रधर. रावुळांच्या पायी झाले धन्य गंगा तीर. रावुळाच्या पायी झाले धन्य गंगा तीर. रमत से गावो गावी रमत से गावो गावी स्वामी चक्रधर. रावुळाच्या गावी झाले धन्य गंगा तीर. रावुळाच्या पायी झाले धन्य गंगा तीर. धन्य गंगा तीर. धन्य गंगा. श्री चक्रधर प्रभू गंगा तीराने परिभ्रमण करत या ठिकाणी क्रीडा केलेल्या आहेत आणि श्री क्षेत्र पंचाळेश्वर या ठिकाणी आले आणि 5 दिवस मुक्काम झाला. या ठिकाणी असणारं पंचरात्री महातीर्थस्थान जे वरच्या मंदिरात आपण तीर्थस्थान वंदन केलेले असतील. 5 दिवस स्वामी थांबले
आणि या ठिकाणी गंगा तीराला गंगा काठी गुंफेच्या त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत स्वामी. आणि भक्तजनांना महिमा निरूपण केला की या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचे भोजन स्थान आहे. श्री दत्तात्रय प्रभू नित्यतेने त्या ठिकाणी भोजनाला येतात असा महिमा त्या ठिकाणी निरूपण करतात. आणि तो महिमा निरूपण त्या ठिकाणी करत असताना बाभुळगावकर बाबांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं, भिका म्हणे तेथे देवाचे भोजन होय नित्य दिनी आत्मतीर्थे. भिका म्हणे तेथे देवाचे भोजन होय नित्य दिनी आत्मतीर्थे. भिका म्हणे तेथे देवाचे भोजन होय नित्य दिनी आत्मतीर्थे. होय नित्य दिनी आत्मतीर्थ. आणि असे ते श्री आत्मतीर्थ या ठिकाणी श्री चक्रधर स्वामी गंगातीरी उभा ठाकलेले आहेत. आणि भक्तजनांना ते भोजन महास्थान दाखवलं आणि सांगितलं त्या ठिकाणी स्वतः जयाला देवही करी नमस्कार ऐशे अगोचर आत्मतीर्थ. अहो देवाने नमस्कार करावा. चराचर विश्व देवाला भसतय, देवाला कुणाला नमस्कार करायची गरज नाही. चराचर विश्व देवाच्या श्री चरणावरती लोटांगण घेतय. परंतु त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो श्री आत्मतीर्थ महातीर्थस्थान साक्षात श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या श्री चरणी चरणांकित असल्यामुळे आणि ते परब्रह्म परमेश्वर अवतार आणि तीही या मार्गाला अधिकारण असल्यामुळे श्री चक्रधर स्वामी सुद्धा त्या ठिकाणी हा दोन्ही श्रीकर जोडून नमस्कार करतात. भक्तजनांना सांगतात घाला घाला दंडवते. आणि मग त्यांनी ते साष्टांग दंडवत घातलेले आहेत. असा हा अगाध महिमा या महातीर्थ क्षेत्राचा. आता भेटीच्या पर्वकाळाच्या संदर्भाने सांगत असताना की साधू संतांच्या भेटीच्या माध्यमातून माणसाला काय प्राप्त होतं ते आपण दुसऱ्या चरणाच्या माध्यमातून बघूया. गुणवंत गुण गुणवंत गुण देशी एकमेका गुणवंत गुण गुणवंत गुण देशी एकमेका गुणवंत गुण. गुणवंत गुण गुणवंत गुण देशी एकमेका गुणवंत गुण. गुणवंत गुण गुणवंत गुण देशी एकमेका गुणवंत गुण. सुहृदानी सखा भेटताचे सुहृदानी सखा भेटताचे गुणवंत गुण गुणवंत गुण देशी एकमेका गुणवंत गुण. सुहृदानी सखा भेटताचे सुहृदानी सखा गुणवंत गुण गुणवंत गुण देशी एकमेका गुणवंत गुण गुणवंत गुण. गुणवंत गुण देती एकमेका सृदनी सखा भेटतसे. आदरणीय बाभुळगावकर बाबा दुसऱ्या चरणांच्या माध्यमातून सांगतात गुणवंत गुण देती एकमेका. साधू संत मंडळी एकमेकाला भेटतात. गुणवंत गुण देती एकमेका सुपारी देऊन एकमेकाला भेटतात. त्या भेटीचा आघात असा महिमा सांगितला साधू संतांच्या भेटीतला. आणि आपण पाहतो एकंदरीत जर विचार केला तर त्यांच्याकडे असणारे ज्ञान भक्ती वैराग्य ते गुण आपल्याकडे येतात आणि ते गुण आपण घ्यावे. कारण संसाररूपी जीवन जगत असताना पारमार्थिक ज्ञानाची माणसाला गरज आहे.
कारण संसाररूपी जीवनामध्ये जे जे आपण कमवलं ते याच ठिकाणी मनुष्य ठेवून जातो, पण जे काही पारमार्थिक जे काही ज्ञान आहे, भक्ती आहे, ते आम्हाला मोक्ष प्राप्तीपर्यंत घेऊन जातं. म्हणून गुणवंत गुण देती एकमेका आणि सुहृदनी सखा भेटतसे. पारमार्थिक जे आहे ना ते माणसाच्या बरोबर राहतं, पण जीवनामध्ये जे कमवलं ते माणसं सगळी इथंच ठेवतात. मग कितीही ममता असू द्या. मी दृष्टांत नेहमी सांगत असतो. एक म्हातारी होती आणि तिला धनद्रव्यामध्ये फार तिचा जीव, इतका जीव, हे मोठी संपत्ती. जुन्या कालखंडामध्ये म्हाताऱ्या माणसांच्याकडे भरपूर असायचं, पण ते मरताना सांगायचे. स्वतःही त्याचा उपभोग नाही आणि कुटुंबाला ते गेल्यानंतर, ती व्यक्ती गेल्यानंतर. हा असा कालखंड. हा जुन्या काळात असंच होतं. काही काही गेले तरी सांगत नव्हते. आमच्या जन्मगावी तिकडं तुम्हाला सांगतो ना, म्हणजे वाकी तिकी परिसरात घुमरी नावाचं काम, ते आले तिकडे परिसरातली मंडळी. जुन्या वाड्यात कुत्र्याने उकरल्यानंतर बरंच धन सापडलं. म्हणजे जी व्यक्ती गेली त्यांनी कुणालाच सांगितलं नाही. शेवटी कुत्र्या मांजराने उकरल्यावर सापडलं आणि ज्याला न्यायचं ते घेऊन गेले. मग त्या म्हातारीचा जीव फार, इतकं मोठं धनद्रव्य. मग तिने एक दिवस विचार केला, आपलं पिकलं पान गळून पडणार, किती मोजायला काय हरकत नाही. मग खाली चादरा थरली, आतून कडी लावली. रात्रीचे 12 वाजता गाडग्यातलं आणून टाकलं, पिटीतलं आणून टाकलं, कुठलं गठोड्यातलं होतं ते आणून टाकलं, सगळं सोनं नाणं जुन्या काळातलं. मग तिने विचार केला, किती मोठं धनद्रव्य आहे. मुलं शहरात राहतात, इथं कुणीच नाही, इथं मी एकटीच आहे. जर धनद्रव्य चोराने घेऊन गेला तर मग आता काय करणार आपण, आपल्या हाती काय राहणार, मला नाही कुटुंबाला नाही. मग म्हणे चोऱ्या करतायत, दरोडे पडतायत आणि त्यांचा सुळसुळाट झालाय. आता याचं दिवाळी येईपर्यंत मुलं येतील, नातवंड येतील, सगळे नातेवाईक येतील, तोपर्यंत पण हे चोरी नाही झालं पाहिजे. मग काय करावं, व्यवस्थित ठेवावं. मग 3 वाटे केले. पहिला वाटा एका गाठोड्यात बांधला आणि त्याचं काय केलं तुम्हाला सांगतो की तिने उशी होती, उशाला कापसाची उशी, त्याच्यात अर्धा कापूस काढून टाकला आणि 1 वाटा त्याच्यात भरून टाकला. पुन्हा दोऱ्याने शिवून घेतली, उशाला घेऊन झोपायला लागली. म्हणे चोर आल्यावर विचार करील, उशीमध्ये कुठलं आलं धनद्रव्य, हा ह्याच्यामध्ये कापूस असेल आणि हे कशाला न्यायचंय, म्हणून तो नेणार नाही, त्याला इथं आहे हे कळणार सुद्धा नाही, लक्षात सुद्धा येणार नाही. मग 1 वाटा उशीत लपवला, दुसरा वाटा गाडग्यात खालच्या उतरंडीत मोठं गाडगं त्याच्यात ठेवला लपून आणि त्याच्यावर बारीक उतरंडी गाडग्याच्या रचून दिल्या. आणि मग म्हणे आता चोर आला तर ते गाडगे पाहणार नाही, कारण त्याच्यात काय कुठलं धनद्रव्य असं तो विचार करेल. आणि तिसरा वाटा पाठीमागच्या खोलीत एक पिटी होती लोखंडी, त्याच्यामध्ये ठेवला. आणि 3 ठिकाणी 3 वाटे ठेवल्यानंतर, धनद्रव्य सुरक्षित ठेवल्यानंतर रात्री जेवण करून झोपली. आणि रात्री 12 वाजता तलवार हातात घेऊन चोर आला. सगळं पाहिलं पण कुठं काही सापडना. चोर मनात म्हणे आहे पण सापडना. म्हातारीने ठेवलंय कुठं, मग तिच्या उशाला चोर त्या ठिकाणी जाऊन दाखल झाला आणि मोठ्याने आवाज दिला, उठ म्हातारी सांग. म्हातारी दचकून उठली आणि कोण बघितलं, हातात तलवार घेऊन हा मनुष्य चोर. अरे बाबा, माझंच घर दिसलं तुला, माझी खाण्यापिण्याची पंचायत, आणि कुठलं आलं धनद्रव्य, हे बा मारून टाकल, तलवारे हातात. अरे नको रे बाबा, मला मरणाची भीती वाटते, तुला धन लागतंय, सोनाला लागतंय, घेऊन जा, पण मला मारू नको. मग चल दे. म्हणे ही उशी उचलाने जाऊ लाग. त्याने सांगितलं, उशी मला देते, मी काय कापसाचा व्यापारी आहे काय, मला धनद्रव्य पाहिजे. अरे बाबा त्याच्यात आहे, तू फक्त दोरा काढून पहा. मग त्याने तो दोरा काढला. दोरा काढल्यानंतर मग ते खाली धनद्रव्य सोनं नाणं पडल्यानंतर त्याने गोळा केलं. इतका खुश झाला, म्हणे महिनाभर चोरी करून सुद्धा एवढं सापडत नाही. आनंदाने काखत उशी घेऊन तो जाऊ लागला. म्हातारीने गप मारावा, ती म्हणती मुडद्या उशीतलं घेऊन जा, पण गाडग्याकडे गेल्यावर तुझा मुडदा पाडते. घेणं नाही देणं नाही उगाच ते. पण तो पुन्हा आला, त्याने गाडगे फोडले आणि त्यातलं घेऊन जाऊ लागला. आता तर गप मारावा, म्हणे मुडद्या गाडग्यातलं घेऊन जा, पण पाठीमागच्या खोलीत पिटी आहे, तिकडे गेल्यावर तुला शिल्लक सुद्धा ठेवणार नाही. आणि मग तिथं आला तो, तेही घेऊन गेला. तात्पर्य अर्थ धनद्रव्यात मन आहे, पण धनद्रव्यात तुम्हाला सांगतो मन माणसाचं असावं, ते लागतं. तो 4 पुरुषार्थ सांगितले, धर्म अर्थ काम मोक्ष. त्यातला दुसरा पुरुषार्थ आहे धनद्रव्य कमवावं, देवधर्म करावा, संसार सुखाचा करावा.
देवही प्राप्त करावा आणि कुटुंबालाही त्या ठिकाणी सुख प्राप्त होईल असं नियोजन करावं असं संतांनी सांगितलं. आणि त्याच माध्यमातून तेने तुम्हा सुख होईल अपार. 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 देने तुम्हा सुख होईल अपार. देने तुम्हा सुख होईल अपार. देने तुम्हा सुख होईल अपार. होईल अपार. देने तुम्हा सुख होईल अपार. दत्त दयाचा गराठ व्हावा. दत्त दयाचा गराठ व्हावा. दत्त दयाचा हरी दत्त दयाचा गराठ व्हावा. दत्त दयाचा गराठ व्हावा. गराठ व्हावा. दत्त दयाचा गराठ व्हावा. देने तुम्हा सुख होईल अपार. 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 तेने तुम्हा सुख होईल अपार. दत्त दया सागर आठवावा. प्रमाणांसाठी एकनाथ महाराजांचे प्रमाण. जर सुख जीवनात पाहिजे असेल ना तर देव आठवावा. संसार करा परंतु चिंतन करत देवाचं चिंतन करत नामचिंतन करत तू संसार केला देव आठवला तर तेने तुम्हा सुख होईल अपार. असोनी संसारी जीवन असोनी संसारी जीवन असो संसारी विवे गुमारे. असो संसारी विवे गुमारे. वेद शास्त्र माया सदा. वेद शास्त्र माया सदा. हरि मुखे वाणा. हरि मुखे वाणा. हरि मुखे म्हणा. हरि मुखे भारी बाह्य सदा. वेद शास्त्र भारी बाह्य हरि मुखे म्हणा. हरि मुखे म्हणा. हरि मुखे म्हणा. हरि मुखे. असोनी संसारी जिफे बेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. अनेक प्रमाणाच्या संदर्भाने जर विचार केला तर संसारामध्ये माणसाला सुख नाही आणि त्या ठिकाणी मनुष्य शोधण्याचा प्रयत्न करतो. त्या संसाराच्या संदर्भात जर विचार केला या ठिकाणाहून मात्र आपल्याला मोक्षप्राप्तीच्या वाटेने जाता येतं. ती वाट इथूनच आरंभ होते. म्हणून देवही संसारात येतात. आपल्यालाही जन्माला संसारात पाठवलेला आहे. आणि मग सुख जर प्राप्त करायचं असेल आणि ते सुख शोधायचं असेल तर त्याला
एक परमार्थाची जोड जीवनाला द्यावी लागते आणि म्हणून ते अध्यात्म कसं जीवनामध्ये आणावं, परमार्थ कसा करावा ते संतांच्या सहवासातून शिकावं लागतं, संतांच्या सहवासातून. आणि म्हणून गुणवंत गुण देती एकमेका आणि श्रोदनी सखा भेट तसे. सहज संतांचा सहवास घडला तर माणसाला लाभ कसा प्राप्त होतो तुम्हाला सांगतो मी. एकदा दास कबीर त्या ठिकाणी नदीच्या काठी बसलेले आहेत आणि एक बगळा पाण्यामध्ये चोच बुडवतो आणि तो खडकावरती घासत आहे. आणि दास कबीरांना एक काव्य आठवलं. ते म्हणतात, घिसघिस घिसना ऊपर डालना पाणी, तेरे दिल की बात मैंने पहचानी. त्यांना सहज काव्य आठवलं. आणि योग असा एक राजा त्या ठिकाणाहून चालला होता नदीच्या काठावरून आपल्या सैन्यानिशी. त्यांनी ती बातमी त्या वाक्य ऐकलं, घिसघिस घिसना ऊपर डालना पाणी, तेरे दिल की बात मैंने पहचानी. आता हे संतांचं, कबीर म्हणजे संत, आणि त्यांच्या मुखातून आलेलं ते वाक्य त्यांनी राजाने ऐकलं आणि तो ते म्हणतच त्या ठिकाणाहून गेला. घिसघिस घिसना ऊपर डालना पाणी, तेरे दिल की बात मैंने पहचानी. योग असा की त्या दरबारामध्ये कट कारस्थान असं त्या ठिकाणी होत होतं की दर रविवारी न्हावी महाराजांची दाढी करण्यासाठी येत होता आणि प्रधानाने त्या न्हाव्याला सांगितलं, तू दाढी करता करता वस्ताराने महाराजाचं मुंडकं उडून टाक, महाराजांना मारून टाकल्यानंतर मी गादीवर बसतो, तुला प्रधानमंत्री करतो. वारीक त्या ठिकाणी म्हणे, माझं जे येते बरे, मला कशाला त्या ठिकाणी अडचणीत आणता. म्हणे, अरे तू चिंता करू नको, प्रधानमंत्री होशील. हां, मग त्याला ते बळी पाडलं. आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो रविवारी असा कार्यक्रम ठरला. जसं प्रधानजींनी सांगितलं तसं वारीक त्या ठिकाणी पोहोचला. अंदाडी करता करता महाराजांच्या गळ्याकडे बघू लागला आणि त्याच्या आधी वस्तारा घासू लागला, त्याच्यावर पाणी टाकू लागला. महाराजांना ते वाक्य आठवलं, घिसघिस घिसना ऊपर डालना पाणी, तेरे दिल की बात मैंने पहचानी. वारीक घाबरला, महाराजांच्या पायावर मस्तक ठेवलं. माझा काही दोष नाही, माझा काही दोष नाही. हे म्हणे, कसला दोष आणि कसलं काय. वारीक घाबरला, त्यांनी सगळं खरं सांगून टाकलं. एका वाक्यात तुम्हाला सांगतो, संतांचं एक वाक्य कानावर पडलं तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्या महाराजांचे प्राण वाचले. तर आपल्याला ते या ठिकाणी कळी काळाच्या तावडीतून आपण वाचलो पाहिजे आणि मोक्ष प्राप्तीला गेलो पाहिजे ना. म्हणून संतांच्या सहवासातून ज्ञान म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय, गुणवंत गुण देती एकमेका, शोधनी सखा भेटतसे, हा लाभ होतो. आणखी काय, तिसरं चरण, पोळलेली मने निवाती लवेलीका, पोळलेली मने निवाती गेलीका, बोलले म्हणे गेलीका, बोलले म्हणे निवती बेटी, पोळलेली मने निवाती गेलीका, पोळलेली मने निवाती गेलीका, बोलले म्हणे निवती बेटी, बोलले म्हणे निवती बेटी. संत संगातीत हर्षला ते, संत संगातीत हरसे ते, गुणवंत गुण देती एकमेका, गुणवंत गुण गुण देती एकमेका. संत संगातीत हरिसेला, संत संगातीत हरिसेला, गुणवंत गुण देते एकमेका, गुणवंत गुण देते एकमेका. बोललेली मने निवाती बेटीता,
मने निवती भेटीत संत संगतीत हर्षदाटे. संसार रूपी जीवन जे मन होरपळतं ना, संसार तव्यासारखा सांगितलाय. बहिणाबाई चौधरी त्या ठिकाणी सांगतात, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. बहिणाबाई चौधरींनी संसाराचं वर्णन केलेलं आहे. कसा आहे म्हणले संसार? अहो, शेतीमध्ये नांगर हाकावा लागतो, त्याच्यानंतर मग त्या वखर मारावं लागतं, काशा फेडाव्या लागतात, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ज्वारी पेरावी लागते. ती उगल्यानंतर मग ते इतकं सोपं नाही, पाखरं हाकलावी लागतात माळा करून त्याच्यावरती बसून. त्याच्यानंतर मग ते ज्वारी काढून खळं करावं लागतं, आणि त्या ठिकाणी सगळं, आता तरी ते मशनरी निघाल्या, पण जुन्या काळामध्ये त्या ठिकाणी कष्ट करावे लागतात. कष्ट करून मग ते धान्य घरामध्ये येतं, आणि घरामध्ये आल्यानंतर पुन्हा ते निसावं लागतं, आणि डब्यात घेऊन गिरणीवरती जावं लागतं, दळावं लागतं. दळल्यानंतर मग ते पीठ काटवटीत घ्यावं लागतं, मळावं लागतं, आणि मळल्यानंतर मग तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी भाकरी तयार करून तवा तापला का नाही हात ठेवून पाहावं लागतो. आणि मग भाकर भाजण्यासारखा तवा तापला, हाताने किंचित स्पर्श करून महिलांना ते कळतं, पुरुष मंडळी त्या तव्याला हात नाही लावू शकत. आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर, असा हा संसार. आणि मग संसार रूपी जीवन एकंदरीत होरपळल्यानंतर किंवा त्या ठिकाणी संसार रूपी तप्त जे जीवन झालं ते अध्यात्मामध्ये, परमार्थामध्ये, संतांच्या देवाच्या सान्निध्यात आल्यानंतर मनुष्य शांत होतो. आणि असं जे काही जीवन आहे परमार्थ रूपी जीवन, आणि त्या परमार्थ रूपी जीवनामध्ये संसारात जो मनुष्य आहे, आता श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा महिमा तर आगाध आहे. त्या ठिकाणी आरळक राजासारखा तो तिन्ही तापांनी तप्त झालेला, शांत झालेला, ती आपल्याला लीळा सगळ्यांना कल्पना आहे. त्रेतापी आरळकू त्या ठिकाणी शांतविलेला आहे. दर्शना सरिषे पोळलेली मने निवती भेटीत संत संगतीत हर्षदाटे. अशा पद्धतीचा देवाचा अगाध महिमा आहे. आणि असा हा अगाध महिमा ज्या वेळेस आपण पाहतो की परब्रह्म परमेश्वर भूतलावरती अवतीर्ण झाल्यानंतर त्या परब्रह्म परमेश्वराला त्या ठिकाणी ओळखावं. आणि जर परब्रह्म परमेश्वर ओळखू नाही आला तर तुम्हाला सांगतो आपण जन्माला येऊनही फायदा नाही, आणि परमेश्वराचं सानिध्य मिळून सुद्धा त्या ठिकाणी फायदा नाही. एक मी माझ्या कीर्तनातून नेहमी एक लीळा सांगत असतो, मला आवडलेली. बस ती त्या ठिकाणी सांगतो. एकदा एकांक कालखंडामध्ये श्री चक्रधर स्वामी एकटे परिभ्रमण करत होते. एक सुडा असा श्रीमुकुट आला आहे, एक कमरेभोवती आहे, एकटे परिभ्रमण करतात, आणि मौन धारण केलेले आहे श्री चक्रधर स्वामींनी. परिभ्रमण करत श्री चक्रधर स्वामी असेच नांदेड या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि नांदेड त्या ठिकाणी गेल्यानंतर एका ब्राह्मणाच्या दारात भिक्षेला स्वामी थांबलेले आहेत. भिक्षा असा आवाज दिला, आणि मग त्या ठिकाणी त्या ब्राह्मणीबाई होते, त्यांनी स्वामींना भिक्षा वाढलेली आहे. भिक्षा वाढल्यानंतर मग ते ग्रंथ वाचत असणारे ब्राह्मण बाबा होते, त्यांनी स्वामींच्याकडे पाहिलं, आणि पाहिल्यानंतर मग त्यांच्या लक्षात आलं भीक मागणारे दीन दुबळे असतात, लंगडे पांगडे असतात, आंधळे असतात, हे तर चांगले दिसतात. मग ते ब्राह्मण बाबा म्हणतात, का हो तुम्ही तर धष्टपुष्ट दिसतात, तरुण युवक दिसता, चांगलं शरीर यष्टी तुमची चांगली सुंदर दिसता तुम्ही, आणि तुम्ही भीक का मागता, कुणाचं काम का करत नाही? मग त्यावेळेस देवानी असं ठरवलं, चला आता हे म्हणतात ना यांचं आपण ऐकू जरा. त्यांनी देवानी सांगितलं आम्हाला कुणी काम सांगत नाही, त्यामुळे आम्ही काही काम करत नाही. मग ते ब्राह्मण बाबा म्हटले, काम कोण सांगत नाही, मी सांगतो तुम्हाला. मग काय सांगता? योग असा की त्या ब्राह्मणाचा गायी राखणारा तो गुराखी असतो, गडी असतो, तो वैतागून पळून गेलेला असतो, आणि आजच गायी राखायला कुणी नसतं. मग काम मी सांगतो असं ब्राह्मण बाबा म्हणतात. देव म्हटले, काय काम? म्हणे आमच्या गायी सांभाळा.
श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं ही गायी सांभाळणं तर आम्हाला द्वापर युगातही आवडत होतं. त्यावेळेस कृष्ण रूपात गायी सांभाळल्या आणि तो माझा आवडता छंद. मनात म्हणतात त्या ठिकाणी सांगितलं श्री चक्रधर स्वामींनी आम्ही सांभाळू तुमच्या गाया. पण एक लक्षात ठेवा, गायी आम्ही सोडू पण बांधणार नाही. त्याचं कारण परमेश्वर बंधनातून सोडवतो, बंधनात अडकवत नाही. आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, आपण करा सोडा संसार बंधन सोडावे, संसार बंधन सोडावे, संसार बंधन सोडावे. परब्रह्म परमेश्वर बंधन तोडतात, त्या बंधनात ते अडकवत नाहीत. आणि मग ते ब्राह्मण म्हटले ठीक आहे तुम्ही काही सोडा बांधायचं काम आम्ही करू. देवाने सांगितलं दुसरी अट आमची ऐका, चारून आणू पण आम्ही दूध काढणार नाही. ब्राह्मण म्हटले तेही आम्हाला मान्य, तुम्ही चारून आणा दूध आम्ही काढू. मग देव शोषण करत नाही, देतो, दाता आहे देव. आणि असं ठरलं. मग ते स्वामींना तो पोशाख दिला जुन्या कालखंडातला. गायी राखणारे जे आहेत ना त्यांना ती फेटा खांद्यावर गोंगडी, हा गोकुळातल्या जे काही गायी राखणाऱ्या सवंगड्यांचं वर्णन येतं ना त्या ठिकाणी. हातामध्ये काठी आहे, गोंगडी आहे आणि तशा त्या वाहना पण आहेत, मजबूत, काटे वगैरे मोडणार नाहीत. तो गुराख्याचा पोशाख स्वामींनी परिधान केला, शिदोरी दिली बरोबर. आणि ब्राह्मणपणी सांगितलं तुम्ही नवीन आहात, कुणाच्या शेतात जाऊ देऊ नका, कुणाचं भांडण आणू नका. ते देव म्हटले चिंता करू नका. आणि मग गोधने गोधने चारावया जातो शारंग पाणी, चारावया जातो शारंग पाणी. गोधने 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 सरमया जातो सारंग पाणी, सरमया जातो सारंग पाणी. गोधने 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 चारावया जातो शारंग पाणी, चारावया जातो शारंग पाणी. गोधने 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 चारावया जातो सारंग पाणी, चारावया जातो सारंग पाणी. प्रभू गाया घेऊन गेले आणि खडकावरती त्या ठिकाणी आसनस्थ झाले. गोदावरीच्या पात्रात नांदेडला गाया चरण्यासाठी सोडून दिल्या. पण गायांचं मन त्या चारा खाण्यात आणि पाणी पिण्यात लागेल. आणि त्यांनी डोळ्यात अश्रू आणून त्या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं त्यांच्या पद्धतीने. गोपाल कृष्ण महाराज द्वापर युगातले जे आमचे आवडतं ते साक्षात श्री चक्रधर स्वामींच्या रूपात कलियुगात आले. देवा आम्ही तुम्हाला ओळखले. चारा विसरल्या पाणी तटस्थ त्या झाल्या गाई. आणि मग चाराही विसरल्या आणि पाणी पिण्याचं विसरल्या. आणि त्या ठिकाणी एक स्वामींची श्रीमूर्ती पाहत पाहत त्या ठिकाणी ध्यानस्थ बसलेल्या आहेत. दिवसभर चारा नाही पाणी नाही. बाकीचे गुराखी म्हटले आता या ब्राह्मण बोंना असा गडी मिळालाय की गायींना चारा नाही पाणी बी नाही. आता अवघड कार्यक्रम आहे. गायांना जर चारा आणि पाणी नसेल तर मुकी जनावरे जगणार कशी. पण त्यांना काय माहिती, जे काही सगळ्यांचं पालन पोषण करणारा परब्रह्म परमेश्वर अवतार साक्षात त्या ठिकाणी.
मग संध्याकाळ झाली. गाया प्रभू घराकडे घेऊन आले. घेऊन आल्यानंतर त्या ब्राह्मणबाच्या गायींचा जो गोठा होता त्याच्यामध्ये त्या गाया दाखल झाल्या. रात्री दूध काढलं ब्राह्मणाने, दुप्पट निघालं. दुप्पट निघाल्यानंतर मग अंथरुणामध्ये पती पत्नी गप्पा मारू लागले. आतापर्यंत असा गडी मिळाला नाही. किती छान गाया चारून आणल्या. दूध तर आपल्याला भरपूर इतकं निघालं की दुप्पट निघतंय, दुप्पट. याला आता जाऊ द्यायचं नाही, म्हणजे हा गडी ह्याच ठेवायचा कायमचा. मग दुसऱ्या दिवशी गाया सोडून दिल्या. शिदुरी बरोबर दिली. त्या ठिकाणी पुन्हा प्रभू खडकावरती आसनस्थ झाले आणि गाया देवाची श्रीमूर्ती त्या ठिकाणी पाहत बसल्या आनंदाने. दुसरा दिवस तसाच निघून गेला. दूध आणखी भरपूर निघायला लागलं. तिसऱ्याही दिवशी तोच नित्यक्रम. प्रभू गाया घेऊन आले, खडकावरती आसनस्थ झाले. एका गड्याला नाही राहावलं. तो धावत धावत त्या ब्राह्मणबांच्याकडे गेला आणि सांगितलं, का हो, कोण ठेवलाय तुम्ही परवापासून? चारा नाही, पाणी नाही. तो तर हादरलाच. अरे दूध तर दुप्पट निघतंय, तू जा, मी बघतो काय करायचं. पत्नीला बोलावून घेतलं. परवापासून जे कुणीतरी आपल्याकडे गायी राखणारे आलेत ना, सामान्य नाही. म्हणजे काय म्हणता? अरे आत्ताच गडी धावत धावत आला होता. त्यांनी वार्ता सांगितली की चारा आणि पाणी नाही, 3 दिवस झाले. दूध कसं काही जास्त निघते, मी बघून येतो. ब्राह्मण त्या ठिकाणी नदीच्या काठी पोहोचला आणि झाडावरती जाऊन नदीत दृष्टी टाकली. गाया स्वामींच्याकडे बघतात आणि आनंद भरीत ती श्रीमूर्ती त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाने झाडावरून पाहिली आणि रडत रडत खाली उतरला. क्षमा करा आता मज पामरासी, क्षमा करा आता मज पामरासी, क्षमा करा मज पामरासी, क्षमा करा मज पामरासी, क्षमा करा मज पामरासी, क्षमा करा मज पामरासी. मुकलो तुम्हासी आगवरी, मुकलो तुम्हासी आगवरी, क्षमा करा आता मज पामरासी, क्षमा करा आता मज पामरासी. क्षमा करा मज पामरासी, क्षमा करा मज ब्राह्मण रडत रडत त्या ठिकाणाहून निघाला. क्षमा करा आता मज पामरासी, मुकलो तुम्हासी आजवरी, कोटी दंडवत प्रभू चक्रधरा, करुणा सागरा माय बापू. रडत रडत आला त्या ठिकाणी. ब्राह्मणीने त्या ठिकाणी ओट्यावर उभ्या होत्या आणि सांगितलं, हे बघ, परवापासून गायी सांभाळणारे सामान्य कुणी नाही, साक्षात श्रीकृष्ण. ती म्हटली, काय म्हणता? डोळ्याने बघून आलोय. आता हो, आता देवाला गाया सांभाळायला लावल्या, चुकलं आपलं. संध्याकाळी प्रभू येतील गाया घेऊन. एका श्रीचरणावर तू मस्तक ठेव, दुसऱ्या श्रीचरणावरती मी मस्तक ठेवतो आणि क्षमा मागू. देवा, आमचं चुकलं, आम्हाला क्षमा करा. चालेल, त्याच पद्धतीने नियोजन करू. आणि मग जशी जशी संध्याकाळ होतील, ब्राह्मण आणि ब्राह्मणीबाई त्या ठिकाणी ओट्यावरती कधी देव येतील ते बघू लागल्या. संध्याकाळची वेळ झाली. गाया घराकडे निघाल्या वेगाने. आणि ब्राह्मण म्हणे, हे बघ, आता लक्ष ठेव, त्या गायांच्या पाठीमागे येणारा आपला देव आहे ना, आल्या साष्टांग दंडवत घालू आणि क्षमा मागू. गाया वेगात गोठ्यात दाखल झाल्या वासरांच्या ओढीने. आणि ज्या वाटेने देव येत होते ना, ती वाट सुनी. आलेच नाही देव. गाया वाट लावून तिकून तिकडे निघून गेले. आणि
ब्राह्मण त्या ठिकाणी ओट्यावरून खाली कोसळला. ब्राह्मणींबाईंनी त्यांना सावरलं आणि म्हणे अहो असं काय करता. त्या ठिकाणी ब्राह्मण म्हणे मन वेडे रमतच नाही, मन वेडे रमतच नाही, मज कृष्ण भेटवा बाई, हे मज कृष्ण भेटवा बाई, हे मज कृष्ण भेटवा बाई. मन वेडे रमतच नाही, मन वेडे रमतच नाही, कृष्ण भेटवा बाई, हे मज कृष्ण भेटवा बाई, मन कृष्ण भेटवा बाई. आणि मग तो रडून रडून ब्राह्मण थकला. परंतु त्या ठिकाणी पत्नीने किती समजून सांगितलं पण त्याच्या एक लक्षात आलं, जीवनात देव आला पण मला कळला नाही. ज्यावेळेस कळला तर देव निघून गेले. तर या पद्धतीने जीवन आपल्याला भक्ती करण्यासाठी भगवंतांनी दिलेलं आहे. अहो आज संन्यास घेणारा धनु नावाचा तो धर्मकुमार आपलं जीवनच समर्पित करतोय देवाला, जीवनच समर्पित करतोय. साधारण नाहीये, संपूर्ण. देवा तुला मी आता काय देऊ, चरणावरी मी तुझ्या काय वाहू, हा देह देवा तुझला मी देतो, हे पुष्प देवा मी तुझला वाहतो. जीवन रूपीच पुष्प, मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही, असा या ठिकाणी तुम्हाला सांगतो. एक धर्मकुमारी आणि धनु नावाचा धर्मकुमार, दोन संन्यास दीक्षाविधी या ठिकाणी उद्या संपन्न होणार आहेत. आणि असा हा अपूर्व सोहळा, आणि या सोहळ्यासाठी या ठिकाणी बाबांचा अभंग घेतलेला होता. यथामती यथा अवकाश. या ठिकाणी सोडत असताना आपलंही जीवन आपण सार्थक करण्याचा दृढ निश्चय आपण करावा. या ठिकाणी भैरवीच्या माध्यमातून कीर्तनीची सांगता होईल. भिका म्हणे तेथे साधत सेहेत, भिका म्हणे तेथे साधत सेहेत, भिका म्हणे तेथे साधत सेहित, भिका म्हणे तेथे साधत सेहित, भिका म्हणे तेथे साधत सेहेत, भिका म्हणे तेथे साधत सेहेत, भिका म्हणे तेथे साधत सेहित, भिका म्हणे तेथे साधत सेहित. निघेन वनीत मंथनाने, निघेन वनीत मंथनाने, दिसिये कमेका गुणवंत गुण, दिसिये कमेका निघेन गुणवंत गुण, देशी कमेका गुणवंत गुण, देशी कमे निसखा भेट तसे सूरधनी सखा वा वा.
सुरदाया सखा भेटताच
भिका मने तेथे साध तसे हेत निघे नवनीत मंथनाने गुणवंत गुण देती एकमेका सुहृदनी सखा भेट तशी. या ठिकाणी साथ अत्यंत चांगली मिळाल्याबद्दल आदरणीय अण्णांच्यासह आदरणीय अशोक महाराजांच्यासह समस्त गायनाचार्य मंडळी आणि दोन्ही पखवाज वादकासाठी आपण सर्वांनी एकदा टाळ्या वाजून त्यांच्या या ठिकाणी सेवेबद्दल कौतुक करावं. त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व संत महंत उपस्थित झाले. सर्वांना दंडवत करून सेवेची संधी दिल्याबद्दल आमचे आदरणीय मामा आदरणीय वाडेगावकर बाबा आदरणीय रतन अक्का यांना धन्यवाद देत असताना दुसरे धन्यवाद देतो की यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमचे आदरणीय तपस्वीराज दादा राहेरकर यांनी पूर्ण महाराष्ट्रभर हा कीर्तनाचा कार्यक्रम प्रसारित केला. त्याबद्दल त्यांनाही फार फार धन्यवाद देतो. आपण श्रोते मंडळी या ठिकाणी सर्व उपस्थित झालात आपल्यालाही धन्यवाद देतो. आणि कीर्तनाच्या समारोपाच्या निमित्ताने जय जय गोपाल जय हरी गोपाल जय हरि गोपाल जय जय गोपाल जय हरि जय 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 गोपाल जय हरि गोपाल 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 जय गोपाल जय हरि गोपाल जय जय गोपाल जय हरि गोपाल जय जय गोपाल जय हरि आपण छोटी आरती घेऊ सगळे उभे राहा आणि कीर्तनाचा कार्यक्रम संपेल. आवधूत प्रभुराया जय जय आवधूत प्रभुराया जय वंदिन तुमचे पाया पाया वंदिन तुमचे पाया पाया आवधूत प्रभुराया हो आवधूता प्रभुराया ऋषी वंशे प्रभु अवतरलासी 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 भक्त तारावया जय जय आवधूता प्रभुराया प्रभुराया आवधूता प्रभुराया परमार्गासी आद गुरु जो परमार्गासी आद गुरु जो आद गुरु जो आद गुरु जो तू श्री दत्तात्रेया जय जय आवधूता प्रभुराया प्रभुराया आवधूता प्रभुराया खांद्या कावड पारदिवेश खांद्या कावड पारदिवेश 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 अमोघ दर्शन आवधूता प्रभुराया प्रभुराया आवधूता प्रभुराया 6-4-18 वरनीती तुझला वरनीती तुझला वरनीती तुझला श्रमली आवधूता प्रभुराया प्रभुराया आवधूता
सुधांकर कृष्ण सुधांकर कृष्ण सुधांकर संतुला गे पाया जय जय अवधूता प्रभु राया हो अवधूता प्रभु अवधूता प्रभु राया श्री गोपाल कृष्ण कृष्ण भगवान की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय श्री चक्रपाणी महाराज की जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज की श्री जय आत्मतीर्थ महाराज की जय सब साधु संतन की जय